नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न पाहणार आहोत, जे मागील वर्षी विचारण्यात आलेले आहेत. तसेच त्या संबंधित इतर मुद्दे देखील आपण स्पष्ट करणार आहोत, जेणेकरून तुमचा जास्त अभ्यास होईल आणि हे सर्व प्रश्न तुमच्यासाठी कामी येतील. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला घेतलेला बघा, केपलरचा नियम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? उत्तर येत असतील तर कमेंट करायची आहेत बघा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, ग्रहांची गती. ठीक आहे, केपलरचा जो नियम आहे तो ग्रहांची गती याच्याशी संबंधित आहे. केपलरने 1609 मध्ये, ठीक आहे, 1609 मध्ये केपलरने गतीचे 3 नियम मांडलेले आहेत. ठीक आहे, गतीचे 3 नियम मांडलेले आहेत ग्रहांच्या गतीचे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते? याचं योग्य उत्तर असणार आहे सिस्मोग्राफ. पर्याय क्रमांक बी, सिस्मोग्राफ हे योग्य उत्तर असणार आहे. भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरलं जातं. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा, फॅथोमीटर. ठीक आहे, तर फॅथोमीटरचा वापर समुद्राची खोली किंवा कोणत्याही पाण्याची खोली मोजण्यासाठी केला जातो. फॅथोमीटरचा वापर. त्यानंतर आहे गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटरचा वापर अतिशय कमी विद्युत प्रवाहाची दिशा व तीव्रता मोजण्यासाठी केला जातो. कशाचा? तर बघा, गॅल्व्हॅनोमीटरचा अतिशय कमी विद्युत प्रवाहाची दिशा व तीव्रता मोजण्यासाठी. त्यानंतर आहे रडार. रडारचा बघा उपयोग रेडिओ लहरींच्या सहाय्याने वस्तू शोधण्यासाठी, त्याचे अंतर मोजण्यासाठी आणि त्यांच्या हालचाली ट्रॅक करण्यासाठी केला जातो. रडारचा फुल फॉर्म मला कमेंट करून सांगायचा आहे. आपलं मूळ उत्तर आहे भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? सिस्मोग्राफ. त्यानंतर प्रश्न आहे, आधार कार्डाचे नोंदणीकरण कोणती संस्था करते? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. उत्तर असणार आहे UIDAI. पर्याय क्रमांक सी, UIDAI ही जी संस्था आहे ती आधार कार्डाचे नोंदणीकरण करत असते. आता UIDAIचा फुल फॉर्म काय? युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया. ठीक आहे, याची स्थापना बघा आधार अधिनियम 2016 अंतर्गत झालेली आहे. आधार अधिनियम 2016 अंतर्गत UIDAIची स्थापना झालेली आहे. कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? तर बघा इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय याच्या नियंत्रणात असते UIDAI. ठीक आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा, NHAI म्हणजेच नाही म्हणजेच नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया. भारतामध्ये जे काही मोठमोठे हायवे बनत आहेत सध्या ते कोणाच्या नियंत्रणात आहेत? NHAI. ठीक आहे. त्यानंतर बघा IRDAI, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. इन्शुरन्स संबंधित ही संस्था आहे. त्यानंतर आहे PFRDA. तर बघा पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. पेन्शन संबंधित ही संस्था आहे. मित्रांनो, आपलं मूळ उत्तर आहे UIDAI आधार कार्डाचे नोंदणीकरण करते. या 4 संस्था आहेत, त्यांचे सध्याचे चेअरमन किंवा अध्यक्ष मला कमेंट करून सांगायचे आहेत. पोलीस भरतीत विचारले जाऊ शकतात. त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी मित्रांनो करेक्शन करायचं, या ठिकाणी एक ऑप्शन नाही आहे, तर त्यासाठी सॉरी. बघा स्वित्झर्लंडमध्ये आहे. स्वित्झर्लंडमध्ये आहे जिनिवा ठिकाणी. जिनिवा या ठिकाणी स्वित्झर्लंडमध्ये WTOचे मुख्यालय आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, याला जागतिक व्यापार संघटना म्हटलं जातं. याचं मुख्यालय आहे स्वित्झर्लंड देशामध्ये जिनिवा या ठिकाणी. ठीक आहे. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली प्रश्न विचारला जातो, तर 1 जानेवारी 1995 झालेली आहे. 1 जानेवारी 1995 WTOची स्थापना झालेली आहे. सध्याचे अध्यक्ष विचारले जाऊ शकतात. एनगुंजी ओकोंजो इवेला हे सध्याचे अध्यक्ष आहेत. आता WTOमध्ये एकूण किती सदस्य देश आहेत कमेंट करून सांगायचे मला. ठीक आहे. जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय स्वित्झर्लंड देशामध्ये जिनिवा या ठिकाणी. सॉरी. त्यानंतर प्रश्न आहे, बस अचानक थांबल्यावर बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात हे न्यूटनच्या कोणत्या नियमामध्ये स्पष्ट केलेले आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए,
पहिल्या गतीच्या नियमामध्ये याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. न्यूटनने एकूण किती गतीचे नियम मांडलेले आहेत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो सेपरेटली. 3 उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम म्हटलं जातं, दुसऱ्या नियमाला बल आणि प्रवेगाचा नियम म्हटलं जातं, तिसऱ्या नियमाला क्रिया प्रतिक्रियेचा नियम म्हटलं जातं. ठीक आहे. आता हे 3 नियम कोणत्या पुस्तकात मांडले आहेत हे देखील विचारलं जाऊ शकतं. तर प्रिन्सिपिया, ठीक आहे, प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये कधी मांडले? 1687 मध्ये. 1687 मध्ये प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये न्यूटन यांनी गतीचे 3 नियम मांडलेले आहेत. आता आयझॅक न्यूटन असं त्यांचं नाव आहे आणि यांनीच गुरुत्वाकर्षणाचा शोध देखील लावलेला आहे. शोध लावला म्हणण्यापेक्षा फक्त गुरुत्वाकर्षण नाव दिलेलं आहे, कारण गुरुत्वाकर्षण तर त्यांनी शोध लावण्याच्या आधी पण होतं. ठीक आहे. तर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाला नाव दिलेलं आहे किंवा शोध लावलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभा कक्षामध्ये किती आसन क्षमता आहे? याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 888. हा प्रश्न वारंवार रिपीट झालेला आहे गेल्या वर्षी. ठीक आहे. लोकसभेची आसन क्षमता आहे 888. राज्यसभेची आहे बघा 384. जर राज्यसभा विचारली तर 384. एकूण आसन क्षमता आहे 1272 म्हणजेच 1272. नवीन संसदेचे रचनाकार कोण आहेत? तर विमल पटेल. विमल पटेल. उद्घाटन कोणी केलं? नरेंद्र मोदींनी केलं 28 मे 2024ला. 2024 नवीन संसदेचं उद्घाटन झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, बुल्स व बियर या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? कशाशी संबंधित आहेत? शेअर बाजाराशी. पर्याय क्रमांक सी शेअर बाजार योग्य उत्तर असणार आहे. बुल्स म्हणजे बैल आणि बेअर्स म्हणजे अस्वल. ठीक आहे. या दोघांचा अर्थ काय आहे? तर शेअर बाजारामधील वृद्धी आणि मंदी. ठीक आहे. बैल म्हणजे वृद्धीचं प्रतीक आहे आणि अस्वल म्हणजे मंदीचं प्रतीक आहे शेअर बाजारामध्ये. त्यानंतर प्रश्न आहे, राज्यपालांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? कोण देतात मित्रांनो? तर मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय म्हणजेच संबंधित राज्याचे मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयाचे हे त्या संबंधित राज्यातील राज्यपालांना पद व गोपनीयतेची शपथ देत असतात. ठीक आहे. आता मुख्य न्यायाधीश कोण आहेत? आपल्या मुंबई उच्च उच्च न्यायालयाचे तर आलोक आराधे. आलोक आराधे हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. राष्ट्रपती कोण आहेत भारताच्या? द्रौपदी मुर्मू. मुख्यमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे? देवेंद्र फडणवीस. विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? तर नार्वेकर, राहुल नार्वेकर. मित्रांनो या ठिकाणी एक करेक्शन करायचं आहे बघा. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे हे सध्या नाहीत, ते रिटायर झालेले आहेत. तर सध्या कोण आहेत? चंद्रशेखर काहीतरी नाव आहे, मला नीटचं आठवत नाही, तर चंद्रशेखर असं नाव आहे त्यांचं. लक्षात ठेवायचं, हे करेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, नागपूरमध्ये कोणत्या ठिकाणी कटक मंडळ अस्तित्वात आहे? कटक मंडळ नागपूरमध्ये कामठी या ठिकाणी अस्तित्वात आहे. पर्याय क्रमांक ए कामठी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत असा प्रश्न विचारला जातो, तर 7 उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. कटक म्हणजेच भारतीय सैनिकांचे तात्पुरते मुक्कामस्थान. ठीक आहे. 1924 कटक मंडळ कायदा कधीचा आहे? 1924 यानुसार कटक मंडळांची स्थापना करण्यात आलेली आहे. 1924 कटक मंडळ कायदा कधी अस्तित्वात आला असा प्रश्न विचारला तर 1924 उत्तर द्यायचं आहे. मित्रांनो एक महत्त्वाची माहिती, कटक मंडळे महानगरपालिकेमध्ये विलीन करण्याची घोषणा अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे भविष्यात या प्रश्नाचं उत्तर बदलू शकतं. ठीक आहे. जर ही कटक मंडळे महानगरपालिकेत समाविष्ट झाली तर या प्रश्नाचं उत्तर बदलू शकतं, हे याची नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते? कोणत्या शहरात होते? तर नागपूर. नागपूर या शहरामध्ये होते. अधिवेशन म्हणजे काय? तर विधिमंडळाचे सदस्य म्हणजेच आमदार कायदे बनवण्यासाठी, महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि विविध विषयांवर ठराव मांडण्यासाठी एकत्र येण्याचा काळ म्हणजेच अधिवेशन होय. ठीक आहे. तर हिवाळी अधिवेशन जे असते ते नागपूरमध्ये होते. पावसाळी अधिवेशन कुठे होते मला कमेंट करून सांगा. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारत व मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास कोणता? कोणता आहे? नोमॅडिक
एलिफंट. पर्याय क्रमांक बी नॉमॅडिक एलिफंट हा भारत व मंगोलिया या 2 देशामधील सैन्य अभ्यास आहे. त्यानंतर प्रश्न आहे ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? कोण आहेत? संत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक आहेत. यांचं मूळ नाव आहे माणिकदेव बंडूजी इंगळे. परीक्षेत विचारलेलं आहे माणिकदेव बंडूजी इंगळे. आता इतर संतांची नावं लक्षात ठेवा. पूर्ण नाव विचारलेलं आहे, मूळ नाव किंवा पूर्ण नाव. संत गाडगे महाराज यांचं नाव आहे बघा डेबूजी झिंगराजी जानोरकर. ठीक आहे, डेबूजी झिंगराजी जानोरकर संत गाडगे महाराजांचं नाव आहे. संत तुकारामांचं नाव आहे बघा तुकाराम बोल्लोबा आंबिले. तुकाराम बोल्लोबा आंबिले. त्यानंतर संत चोकामे यांचं काय आहे मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर उत्तर असणार आहे सोलापूर. पर्याय क्रमांक डी. त्यानंतरचा प्रश्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खालीलपैकी सर्वात उंच डोंगर रांग कोणती? सातोडा. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी सातोडा. डोंगर विचारलेले आहे, पर्वत नाही मित्रांनो. पर्वत आणि डोंगरामध्ये फरक आहे. दोन्ही प्रश्नांची उत्तरं वेगवेगळी असणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस खालीलपैकी कोठे आहे? कोठे आहे? आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडा या ठिकाणी. उंची आहे बघा 206 फूट. आंध्र प्रदेश विजयवाडा. उंची आहे 206 फूट. कोणाचा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू आहे. हा जगातील सर्वात उंच स्टॅच्यू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे कुत्रा चावल्यामुळे कोणता आजार होतो? रेबीज हा आजार होतो. पर्याय क्रमांक सी उत्तर असणार आहे. कुत्र्यापासून जास्त प्रमाणात होतो, परंतु माकड, मांजर, ससा इत्यादी प्राणी चावल्यावरही होऊ शकतो. हा जो आजार आहे तो संक्रमित प्राण्याच्या लाळेमधून पसरतो. ठीक आहे. रेबीजची लस कोणी शोधली असा प्रश्न देखील विचारला जातो. तर लुई पाश्चर नाव लक्षात ठेवायचं आहे. या शास्त्रज्ञाने रेबीजची लस शोधलेली आहे. लुई पाश्चर. कधी? 1885 मध्ये. अशा प्रकारे काही महत्त्वाचे प्रश्न आपण तुमचे कव्हर करून घेतलेले आहेत, जे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांशी शेअर करा. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.